नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, 10वी-12वीच्या तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाते, तिथपासून ते तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जात असतं. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करायचा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तुमचा निकाल लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जातं आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला पण लाईक करून टाकायचं. आता बघा, संपूर्ण माहिती काय, महत्त्वाची बातमी आलेली आहे ती काय, ते आपण लगेच या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, 10th अँड 12th स्टुडंट 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात अगोदर कोणते विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहून पाठवा आणि जे विद्यार्थी यावर्षी 12वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवायचे. 10वीची परीक्षा देत असाल तर 10वी आणि 12वीची परीक्षा देत असाल तर 12वी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करता येईल म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 10वीची परीक्षा देत असाल तर 10वी आणि 12वीची परीक्षा देत असाल तर 12वी. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बघा, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही पण 10वी किंवा 12वीच्या वर्गात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. जर तुम्ही 10वी किंवा 12वीच्या वर्गात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. त्याच्यामुळे लगेच सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10वीची परीक्षा देत आहात तर 10वी लिहून पाठवा आणि 12वीची देत असाल तर 12वी लिहून पाठवायचं. एकाही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. सर्वात मोठी बातमी काय बघा ह्या ठिकाणी. बघा, खरे तर आता 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मी तुम्हाला वेळापत्रक दाखवलेलं आहे आपल्या चॅनलवर आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून बोर्डाकडून याचे वेळापत्रक अलीकडे जाहीर करण्यात आलेले आहे. जे वेळापत्रक आहे ते आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता. वेळापत्रक जाहीर झाल्यापासून 10वी आणि 12वीचे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत. दरम्यान आता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, तो म्हणजे बोर्ड परीक्षा देण्याआधी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचे ID कार्ड सादर करावे लागणार आहे. बघा, बोर्ड परीक्षा देण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचे ID कार्ड जे आहे ते सादर करावे लागणार आहे. कुठल्या ID कार्ड आहे, कशा पद्धतीने काढावं लागेल ते पण तुम्हाला सांगणार आहे. बघा, मिळालेल्या माहितीनुसार आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा द्यायची असल्यास त्यांना अपार ID देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा, अपार ID जो आहे तो तुम्हाला देणं बंधनकारक करण्यात आले. आता हा अपार ID कसा तयार होईल? बघा, तुम्ही स्वतः पण त्या ठिकाणी ऑनलाईन तयार करू शकता किंवा मग तुमच्या शाळेमार्फत, बघा ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे त्या शाळेमार्फत पण तुमचा हा जो काही अपार ID आहे तो त्या ठिकाणी क्रिएट केला जातो, तयार केला जात असतो. आणि जर शाळेने केला नसेल तर तुम्ही स्वतः पण तो ऑनलाईन त्या ठिकाणी तयार करू शकतात. या संदर्भातील निर्णय नुकताच महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून घेण्यात आला असून यानुसार आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीटसाठी अपार ID बंधनकारक करण्यात आले. बघा, सर्वात मोठं महत्त्वाचं म्हणजे काम काय, तुमचं डिजिटल मार्कशीट. तुम्हाला डिजिटल मार्कशीट या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची अपार ID असेल त्यांनाच डिजिटल मार्कशीट मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अपार IDमुळे 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिली जाणारी गुणपत्रिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल. म्हणजे बघा, डिजिटल असेल. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अपार IDमध्ये केलेली नोंदणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुलभ करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देणार आहे. डिजिलॉकरमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक रेकॉर्ड आयुष्यभरासाठी असतील. येथे विद्यार्थ्यांचे सर्व रेकॉर्ड सुरक्षित व एकत्रित डिजिटल स्वरूपात ठेवले जाणार आहेत. यंदाच्या विद्यार्थ्यांचे 10वी आणि 12वीचे ॲडमिशन देखील याच्या थ्रूच होणार आहे. बोर्ड एक्झाम फेब्रुवारी आणि मार्च 2026मध्ये होणार आहे. याच होऊ घातलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता बोर्डाकडून अपार ID असणे अनिवार्य झालेले आहे. याचा फायदा असा होणार आहे की निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका थेट जी आहे ती तुम्हाला डिजिलॉकरमध्ये पाहायला मिळणार आहे. याचा फायदा म्हणून विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया आणखी सोपी आणि जलद होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक दस्तऐवज जसे की गुणपत्रिका, प्रमाणपत्र एकाच ठिकाणी सुरक्षितपणे साठवले जाणार आहेत. बघा, आपल्याला बहुतेक वेळा प्रॉब्लेम येतो, आपलं गुणपत्रिका हरवून जाते किंवा मार्कशीट हरवून जातं, तर ते होऊ नये म्हणून तुम्हाला आता सरळ डिजिटल स्वरूपात, बघा
डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी हे जे काही दस्तऐवज आहेत ते दिले जाणार आहेत. तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे. जर आता तुम्ही 10वीची परीक्षा देणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा. 12वीची देणार असाल तर 12वी लिहून पाठवा. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. अशाच पद्धतीची नवीन अपडेटसाठी पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.